पुणे शहरामध्ये शिक्षणाच्या आणि नोकरीच्या निमित्तानं राहणारे नागरिक त्याचबरोबर विद्यार्थी जे आहेत ते दिवाळीच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं गावाकडे जाताना पाहायला मिळतात। पुण्यातल्या स्वारगेट आगारामध्ये आपण पाहतोय की गर्दी जी आहे ती गेल्या आठवड्याभरापासून पाहायला मिळते। स्वारगेट आगार त्याचबरोबर पुणे विभागातून जवळपास 589 जादा गाड्या ज्या आहेत मराठवाडा असेल, खानदेश त्याचबरोबर विदर्भात या सगळ्या मार्गांवरती पाठवल्या जातात। दिवाळीच्या निमित्तानं आपण पाहतो की ही लगबग जी आहे ती आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळते। मिळेल त्या वाहनानं त्याचबरोबर बसनी आपापल्या गावी जाण्याचा प्रयत्न जो आहे तो नागरिकांकडून होत असतो। सध्या आपण पाहतोय की जादा गाड्या ज्या आहेत त्या स्वारगेट आगारामधून सोडल्या जात आहेत। शिक्षणाच्या निमित्तानं मोठी संख्या जी आहे ती विद्यार्थ्यांची पुणे शहरामध्ये राहताना पाहायला मिळते। मात्र दिवाळीच्या निमित्तानं सुट्ट्यांना गावी जाण्यासाठी त्याचबरोबर बस स्टँड असेल, त्याचबरोबर रेल्वे स्टेशन, विमानतळावरती मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत असते। मात्र जादा गाड्यांचं नियोजन जे आहे ते पुणे विभागामधून करण्यात आलेलं आहे। दिवाळीच्या काळामध्ये एसटी प्रशासनाचं उत्पन्न जे आहे ते सुद्धा वाढण्याची शक्यता आहे आणि सध्या आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती ही गर्दी जी आहे ती आपल्याला स्वारगेट आगारामध्ये पाहायला मिळते। राष्ट्रीय परिवहन महामार्गाचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर महामंडळाचे कर्मचारी जे आहेत ते इथल्या आलेल्या प्रवाशांना मदत करताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त, त्याबरोबर गर्दी गोंधळ होऊ नये यासाठी खबरदारी जी आहे ती स्वारगेट आगारामध्ये घेतली जाते। आणि आपण पाहतोय की नंबर प्रमाणे गाड्या ज्या आहेत त्या फलाटवरती लावल्या जात आहेत। लांब पल्ल्याच्या गाड्या असतील, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या गाड्या असतील, या सगळ्यांचं नियोजन जे आहे ते आपल्याला स्वारगेट आगारामध्ये पाहायला मिळतं। आणि सध्या आपण पाहतोय की पुणेकर त्याचबरोबर शिक्षणाच्या निमित्तानं राहणारे त्याचबरोबर कामाच्या निमित्तानं राहणारे नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने दिवाळीच्या निमित्तानं गावी जाताना पाहायला मिळतात। आणि आपण पाहतो की स्वारगेट आगारामध्ये ही गर्दी जी आहे ती दिवाळीच्या निमित्तानं झालेली पाहायला मिळते। 589 गाड्या ज्या सोडण्यात आलेल्या होत्या त्यापैकी 250 गाड्यांचं आरक्षण जे आहे ते आत्ताच फुल झालेलं आहे। त्यामुळं गैरसोय होणार नाही याची सुद्धा खबरदारी जी आहे ती एसटी महामंडळाकडून घेतली जाते। कॅमेरा पर्सन विकी सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।